सो दॅट वॉज माय थिंग टू सी. जरी नसेल येत तरी मी तुम्हाला काय बोललो होतो की या बघा की हाऊ एक्झॅक्टली थिंग्स गो अराउंड. अक्षता तुमचं काय झालं? तुम्ही होता सर जीडी पर्यंत गेली हां आणि सेम क्वेश्चन्स होते की एआय इन हेल्थ केअर, विल एआय रिप्लेस द जॉब, इंटरव्ह्यूज, विल एआय रिप्लेस द इंटरव्ह्यूज. अच्छा. हे दोन. तुमचं कोणी घेतलं ते 1-on-1 झालं की कसं? ते नाही नाही, एक सर आणि एक मॅम होते. मॅडमने काय विचारलं? मॅमनेच सगळे क्वेश्चन विचारले, सर नंतर गेले होते बाहेर. हो का? मग हा. तुम्ही बोलले का नाही मॅडमशी? म्हणजे व्हॉट आय वॉन्टेड टू आस्क इज लाईक वाय डिडंट यू रिस्पॉन्ड टू हर? नाही बोलले ना सर, पण अजून एक मुलगी होती हां हां. तर ती जास्त प्रिपेअर होती. असं काही नाही, टॉपिक्स काही त्यांना आधी दिले नव्हते. सेम क्वेश्चन होते. तुम्हाला थोडं अवघड गेलं असं. ठीक आहे, मग तुम्ही रिव्ह्यू घेतला का मॅमकडनं? नाही, ओके ठीक कारण की आहे. त्यांनी जायला लावलं. अरे पण तरी बोलायचं असं, मॅम यांनी रिव्ह्यू फॉर मी. असं मी तुम्हाला किती वेळा लेक्चर्समध्ये सांगितलं आहे या गोष्टी. ठीक आहे चल. ओके चलो. सो लास्ट लेक्चर वी स्टार्टेड विथ लूप्स, करेक्ट? ठीक है, तो उसके बाद थोड़ा ड्राइव वगैरह आ गया. सो व्हाट विल डू इज विल जस्ट रिवाइज लूप्स वंस अगेन एंड यस आई विल अपलोड द लेक्चर्स as soon as as today's lecture is over. मैं वो ड्राइव के इसमें and I was some work, I had some work as well. तो उसके वजह से it wasn't possible for me to take offline lectures, but anyhow you guys come online itself, so that won't be an issue. ठीक आहे. सो आत्ता जेवढं पायथन केलं आपण तेवढं जमतंय सगळ्यांना तिथपर्यंत? हो सर. ओके चलो. सो लेट मी share my screen. Okay. ठीक है चलो. ओके. सो हमने उस दिन फॉर लूप पढ़ा, ठीक है. तो फॉर लूप क्या कहता है, काय म्हणतो फॉर लूप? अ फॉर लूप इज यूज टू इटरेट और लूपिंग ओव्हर अ सिक्वेन्स. आता त्या दिवशीच मी तुम्हाला सिक्वेन्स म्हणजे काय ते सांगितलं. काय असतं सिक्वेन्स? येस ऑनलाईन? पहिले सिक्वेन्स काय ते सांगा. येस सिक्वेन्स म्हणजे काय? बोला रे. सेट, टपल्स, डिक्शनरी. हे असं करता तुम्ही. त्या दिवशी मी लिहून दिलेलं तुम्हाला, नाही लक्षात तुमच्या? का बरं असं करता? सिक्वेन्स म्हणजेच कुठल्या कुठल्या येते तुमच्या? लिस्ट, टप्पल,
सेट डिक्शनरी, अजून काय, स्ट्रिंग आणि काय, रेंज. हे कोण झालं तुमचं, हे सिक्वेन्स झाला. तर लूप काय करतं, ह्या सिक्वेन्समध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यावरती इटरेट होतो. इटरेट म्हणजे काय, एक एकदा त्या व्हॅल्यूजला ॲक्सेस करतो, है ना. हेच तर केलं होतं ना आपण, ठीक आहे. मग त्याचा एक सिंटॅक्स आहे काय, फॉर व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे काय, तो इटरेबल. आपण इथे आय जे के एल एम टी एस काही पण घेऊ शकतो इन सिक्वेन्स. आता सिक्वेन्स कोण, ह्या सर्व, करेक्ट. आणि मग स्टेटमेंट कसं, म्हणजे फॉर, आता आपण पहिले एक सिक्वेन्स घेऊयात. काय घ्यायचं, पहिले एक लिस्ट घेऊ, ए इक्वल्स टू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ठीक आहे, आलं 30 हाय 90 है ना. हे काय झालं तुमची सिक्वेन्स, अँड दिस इज अ लिस्ट, करेक्ट. इट्स अ लिस्ट, है ना. तर आता काय करायचं आहे, फॉर लूप काय म्हणतं की इट इटरेट्स ओव्हर द व्हॅल्यूज ऑफ द लिस्ट, करेक्ट. सो कसं होणार, त्याचं सिंटॅक्स काय आहे, फॉर व्हॅल्यू इन सिक्वेन्स. आता आपली सिक्वेन्स कशामध्ये स्टोर्ड आहे, ए मध्ये. सो कसं लिहिणार, फॉर व्हॅल्यू इन ए, आणि काय बोलतात ते, कोलन. ते कोलन कसं लिहितात, दिस इज अ कोलन, आणि मग काय, प्रिंट आहे. अजून आपण त्याच्यात काही कंडिशन टाकत नाही आहे, ठीक आहे. व्हॅल्यू लिहिलं आहे का, ठीक आहे, चलो प्रिंट व्हॅल्यू. हे बघा आलं, करेक्ट. ठीक आहे. सेम आता तुम्ही चेंज करा याला, टपल केलं मी, काय केलं, टपल, बरोबर ना. सी टपल इज अ सिक्वेन्स, आलं. हे बघा तसं झालं. आता मी चेंज करतो सेटमध्ये, इथे लिहितो ठीक आहे, सेट. आता मला एक सांगा, सेटच्या व्हॅल्यूज काय येतील रे, सेकंड वाला हाय प्रिंट होणार नाही. ओके. अजून सर डुप्लिकेट व्हॅल्यूज प्रिंट होणार नाही. ऑर्डर पण चेंज होईल, हे नाही सांगितलं कोणी. ठीक आहे, समजलं का रे, अनऑर्डर्ड का म्हणतात. बघा वेगळी ऑर्डरमध्ये प्रिंट झाला, ठीक आहे. तसंच आता आपण त्या दिवशी डिक्शनरीने बघितलं वाटतं. लेट्स से मी घेतलं ए इक्वल्स टू टॉपिक डी प्लस
ही काय झाली, की व्हॅल्यू पेअर झाली. करेक्ट. आता याला पण आपण ॲक्सेस करू शकतो. कसं, इथेच लिहितो मी. इथेच लिहितो मी. look for for I in A print I. कसं आलं? ठीक आहे. यामध्ये ना अजून एक ऑप्शन पण येतो, गेट कीज म्हणून. अच्छा, ओके. हे आपण स्ट्रिंगमध्ये बघू. ठीक आहे. सो यू गेट ऑल दी कीज आउट ऑफ इट. नेक्स्ट होतं आपण काय, स्ट्रिंग. स्ट्रिंगचं कसं होतं, ए इक्वल्स टू सॉरी दिस इज अ स्ट्रिंग. नाही, खूप मोठं होऊन जाईल. ठीक आहे. ऋषिकेश, सिम्पल. आता मी याला परत लिहितो. लक्षात द्या, फॉर आय इन ए प्रिंट आय. बरं, सर स्क्रीन विजिबल नाही आहे. सगळ्यांनाच नाही आहे का? विजिबल आहे सर. येस सर. प्रांजली, देर might be an issue at your end. ओके. ही सगळे आपण काही नवीन काही करतच नाही. हे सगळे मी तुम्हाला रिव्हिजन देतो. एक तर तुम्हाला सर्व लक्षात असतं म्हणून. ऋषिकेश, ओके. आता मला सांगा, मी जर ऋषी आणि केशमध्ये जर मी स्पेस दिली तर इथे स्पेस येईल का? व्हॉट डू यू थिंक? येस ऑर नो? नो. नाही येणार. करेक्ट. काय वाटतंय, हो की नाही? अरे एवढं तर बोलू शकता यार तुम्ही आता, कमॉन. नो बोललो की सर. अहो तुम्ही नाही, बाकी पण. सर येते स्पेस. हाऊ मेनी ऑफ यू थिंक की स्पेस येईल? रेज युअर हँड. ओके, बाकीच्यांना वाटतं की स्पेस येणार नाही. निकिता अँड विकास वर करेक्ट. स्पेस येईल. हे बघा, बघितलं? अरे बाळांनो, ही स्ट्रिंग आहे ना. एकदा की या कोट्सच्या मध्ये आला की संपलं. मग ते काही असो, स्पेस जरी असो, तर इट वुड बी कन्सिडर्ड ॲज अ स्ट्रिंग. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोनदा स्पेस द्या. हे घ्या, 3 वेळा दिली मी. हे बघा, गेलं खाली.
ठीक आहे, समजलं. नोट्स लिहितात का नाही आय डोंट नो. चलो, तर लास्ट सिक्वेन्स आपण जे आहे ते बघू. त्याला काय म्हणतो आपण, रेंज फंक्शन. करेक्ट. सो तो डायरेक्ट लिहू शकतो आपण कसं, फॉर आय इन रेंज किती द्यायची, 0 to 11. मग तो 11 घेतला जात नाही. करेक्ट. मग आपण काय करतो, प्रिंट काय. करेक्ट है ना. सी, सो दिस इज स्टार्ट. करेक्ट. एंड. आणि यानंतर आपण अजून एक कॉमा करून आपण आठवतो 2 देत होतो. त्याच्याने काय होत होतं, 1ने 2ने ते स्किप होत होतं. करेक्ट. करेक्ट. ठीक आहे. ठीक आहे. ओके. झालं लिहून की सांगा मला, पण लिहा हे. झालं सर. झालं. हे गरजेचं आहे, या इंटरव्ह्यूजला विचारले होते स्टेटमेंट्स, म्हणून मी सांगतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक एक येते, फॉर आय इन रेंज. लक्ष द्या, झिरो टू 11 कोलन. सो इफ आय इक्वल्स टू मी केला तर 6 परत कोलन. का बरं, इधर क्या होता है रे, काय वाटतं काय होईल. पास. ठीक आहे. काय झाली, 4 इग्नोर झाली, म्हणजे काय, काहीच झालं नाही. सी, नथिंग हॅपन्स. means the particular value is ignored. See, the while loops, like moreover you use for loop itself. जेव्हा आपल्याला एखादी कंडिशन असेल, ठीक आहे. while loop काय सांगतो, while loop executes a set of statements as long as the condition is true. म्हणजेच काय, मी तुम्हाला बोललो ना कंडिशन बेस्ड आहे ते. काय सांगते, लाईक काय करायचं आहे.
एक तर आधीच ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत, ज्या आल्या आहेत तुम्ही त्याला पूर्ण करत नाही. सो दॅट्स वाय आय डोंट फील गुड वेन यू डोंट डू दिस. ठीक आहे, असो, चलो. तर जस्ट वॉन्ट टू समराईज, आत्तापर्यंत आपण पायथनमध्ये काय काय केलं. वी स्टार्टेड विथ सिंटॅक्स, व्हेरिएबल्स, करेक्ट, डेटा टाईप्स, ऑपरेटर्स, मग ऑपरेटर्सचे क्वेश्चन्स केले, मग डायनॅमिक कोडिंग काय आहे ते बघितलं. आठवतं एफ स्ट्रिंग आणि इनपुट फंक्शन वापरून. त्यानंतर आपण इफ एल्स स्टेटमेंट बघितलं. बाय द वे, ते कॅल्क्युलेटर किती लोकांकडनं बनलं? झाले सर. झालं, कॅल्क्युलेटर जमलं. गुड. राहुल, भूषण, प्रथमेश, गुड. बाकी तुम्ही असंच करा की आज करू उद्या करू. ठीक आहे, आय एम टेलिंग यू, होणार नाही पायथन. फक्त फाईल सॉल्व्ह करा, तुमचा पूर्ण इंटरव्ह्यू निघेल. तुम्ही जिथे ज्यांनी इंटरव्ह्यू जे क्लिअर झालेत ना त्यांना विचारा, त्यांना पण मी शिकवलं आहे. ठीक आहे, आणि ज्या नोट्स मी बनवायला सांगतो त्या बस क्लिअर होऊन जातो पायथन फॉर डेटा ॲनालिटिक्सचा इंटरव्ह्यू. ठीक आहे, आपण इफेल्स केलं, त्यानंतर लूप्स केलं. आता आपण कुठेतरी ही जी कोडिंग आहे ती थांबवणार. नाव विल गो टू लाईक, आता जे आपले कोड्स राहतील ना ते तर फक्त 2-2 लाईनचे राहतील. आता कुठेतरी तुम्हाला फंक्शन्स मेमराईज करावं लागतील. मॅक्स काय आहे, मीन काय आहे, अपेंड काय आहे. ठीक आहे, आपण जे आता लिस्ट, टपल, सेट बघितलेलं ना ते आपण इन डिटेल बघणार. म्हणजे एक एक लेक्चरला एक एक लागणार. लेट्स आपण स्ट्रिंगसोबत सुरू करू. सो स्ट्रिंग विल टेक 1 लेक्चर, देन लिस्ट वुड टेक 1 लेक्चर, देन टपल सेट 1 लेक्चर, देन डिक्शनरी 1 लेक्चर. ठीक आहे, त्याच्यानंतर देन विल मूव टू फंक्शंस. देन उसके बाद हम चालू करेंगे ॲडव्हान्स पायथन. ठीक आहे, सो देर इज अ बिग टाईम टू गो. लाईक मी अजूनही ते पटपट घेऊ शकतो, बट नाही, आय वॉन्ट यू टू गेट क्लिअर इन द फर्स्ट इंटरव्ह्यू इटसेल्फ. तुम्हाला ज्या फाईल्स दिल्या आहेत ना त्या करा, सिट ऑन इट, करेक्ट, बसून घ्या, बसून सॉल्व्ह करा त्या. ठीक आहे, नाही जमलं तुम्ही ChatGPT बघणार आहे. अरे पण बघताना एक्झॅक्टली त्याने काय केलं आणि कसं केलं आहे ते त्याला विचारून करा. ठीक आहे, इंटरव्ह्यूमध्ये हे पण होतं की कोण लोक किती फॅमिलियर आहेत AI टूल्सला, हे पण झालं इंटरव्ह्यूजमध्ये. ठीक आहे. ठीक आहे, सो दिस इज द थिंग. ठीक आहे, कदाचित उद्या पण आपलं ऑनलाईन होईल. ठीक आहे, bear with me for this week. I came here for a treatment itself. एकदा ते झालं की I'll be fine. सो येस, लेट्स स्टॉप फॉर टुडे. मी तुम्हाला फाईल्स पाठवतो. लेक्चर्स आता थोड्या वेळात अपलोड होऊन जातील, मी लगेच अपलोड करायला लावून देतो. ठीक आहे, ते झालं की फाईल्स कंप्लीट करा. मी अचानक एखाद्या दिवशी कोणाला पण कुठली फाईल शो करायला लावेल. सो प्लीज टेक केअर ऑफ इट. ठीक आहे, समजतंय सर्वांना? Yes, sir. ओके, सो टेक युअर टाईम, वर्क ऑन द फाईल्स अँड लेट्स मीट टुमॉरो ऑनलाईन. ठीक आहे, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे. कोणाला काही विचारायचं असेल तर थांबू शकता. रेस्ट कॅन लिव्ह. सर ते लीप इयरचं जमलं नाही मला. अच्छा, मला एक सांगा, लीप इयर कधी येतो? 366 दिवसांचा असतो. हां, पण मग तो 4 वर्षांनी येतो ना, तसं लॉजिक काय लावता येतं का 4 वर्षाचं? 4 वर्षांनी येतो. हो, 4 वर्षांनी येतो तो. करेक्ट ना. मग लास्ट कुठला आला होता त्याचा विचार करा एकदा. ठीक आहे, ओके. बाकी सगळे जमले का? हा, आणि ते दुसरं एक आहे ते कंटेन्स ॲट 1 to 3 ते स्ट्रिंग मध्ये होतं ते. बस हे 2 होते. आणि एक तिसरं शेवटचं ते होतं ऑपरेशन ऑन स्ट्रिंग मध्ये मल्टिप्लिकेशन. हे होतं एका लाईन वरती इफिल्स होतं, 1 लाईन इफिल्सचा काहीतरी क्वेश्चन होता तो होता. आणि ओके, ठीक आहे, करून बघू, काही प्रॉब्लेम नाही. जसं आता हो. मला एक सांगायचं, डिव्हिजिबल बाय 4 असलं तर काय येईल? तो लीप इयर येईल ना? हो, ठीक आहे, ओके. ट्राय करा. एक Hello, sir. हां हां 4च्या इनसाइड 4 यूज करतो ना आपण, ते हां 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 इथे थोडं कन्फ्युजन होते सर.
रिव्हिजन वेळी एकदा लेक्चर मी टाकेल ते बघा. मला एक मिनिट सांगितलं होतं. अशा वेळेस काय करायचं, पहिल्या फॉरचं आउटपुट लिहून ठेवा कमेंटमध्ये काय येईल, दुसऱ्या फॉरचं आउटपुट लिहून ठेवा कमेंटमध्ये काय येईल. करेक्ट. प्रत्येक व्हॅल्यू खालच्या दोन्ही व्हॅल्यूजला सराउंड करते. मग मग वरच्या याच्यामध्ये वरच्या लूपमध्ये बाहेरच्या लूपमध्ये सेकंड व्हॅल्यूला जाते. ठीक आहे. सेकंड व्हॅल्यूला गेल्यानंतर काय होते, परत ती खालच्या दोन्ही व्हॅल्यूजला टार्गेट करते. करेक्ट. नेस्टेड लूप्सचं विचारलं तुम्ही, एकदा व्हिडिओ बघा. दोनदा सांगितलं होतं मी ते मस्त. करून दाखवलं त्याचं लूप सर्क्युलर मूव्ह करून दाखवलं होतं. ट्राय करा. नाही समजलं मी उद्या परत सांगेल, काही प्रॉब्लेम नाही. बट ट्राय टू युअर सेल्फ वन्स मोर. ओके सर. सर उद्या ऑफलाईन लेक्चर होणार आहे? नाही, ऑनलाईनच होईल मोस्टली. मग नंतर कंटिन्यू सगळे ऑफलाईनच होतील. कधीपासून ऑफलाईन चालू व्हायचं? मोस्टली डे आफ्टर टुमॉरो और फ्रायडे मे बी. काय झालं संदीप, तुम्ही येता का ऑफलाईन? हा सर, आता येणार आहे. कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सबमिट करायचं होतं, त्यामुळे. अच्छा 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 अच्छा. तेच म्हटलं, तुम्ही कधी ऑफलाईन दिसलं नाही म्हणून म्हटलं. काही प्रॉब्लेम नाही. आणि आता ऑफलाईन येतो कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सबमिट करायचा होता फायनली. अच्छा अच्छा, ठीक आहे. कुठल्या कॉलेजला आहे तुम्ही? केरला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग धाराशिव. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. होईल आपलं मोस्टली 2 दिवसानंतर तो ऑफलाईनच, कंटिन्यू ऑफलाईनच चालेल आता. ठीक आहे. हा ठीक आहे. हां, आणि सॅटर्डेला पण आपल्याला ठेवायचं लेक्चर. ठीक आहे. सो विल कवर अप. काही रिव्हिजन वगैरे जशी आज झाली तशी रिव्हिजन आपण सॅटर्डेजला घेऊ शकतो, काही हरकत नाही. ठीक आहे, मजा येते. चलो देन यू कॅन लीव. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. हॅलो सर. बोलो. सर मी आधी पण कॉलेजमध्ये असताना पायथन केलो. म्हणजे लॉजिकच बिल्ड झाली नव्हती. म्हणजे मी नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड होता, इकडं ENTC अभ्यास करत ते केलो होतो. बरं. म्हणजे मला ते लॉजिक बिल्ड करायचं, मी कोड सॉल्व्ह करू शकतो. अजूनही तुमचं लॉजिक बिल्ड होत नाहीये का? हा, म्हणजे मी प्रॅक्टिस लईदा केलो आणि हे कोर्स पण झाले असं वाटायला मला. ओके. तुम्ही म्हणजे मला समजत नाही, तुम्हाला जमत नाहीये पायथन की काय होतंय नक्की? नाही, पायथन जमते, म्हणजे माझी कन्सिस्टन्सीमुळे ते सॉल्व्ह होईल. अच्छा, कन्सिस्टन्सी नाही आहे म्हणून सॉल्व्ह होत नाही आहे. करेक्ट. सो त्यासाठी काय करा, एक रोज फक्त एकच प्रॉब्लेम पकडा. ठीक आहे. एक क्वेश्चन पकडा, त्याला पूर्ण रटून घ्या. रटायचं म्हणजे पाठ नाही करायचं. तो कसा आला, काय आला, त्याच्या सिमिलर 2 क्वेश्चन सॉल्व्ह करा. नेक्स्ट डे नवीन एक कन्सेप्ट घ्या, त्याचा एक क्वेश्चन सॉल्व्ह करा, त्याच्या सिमिलर 2 क्वेश्चन सॉल्व्ह करा. बस 3-3 करा, लॉजिक बिल्ड होऊन जातं. येस. मी तसं पण सॉल्व्ह केलतो, आणि जेव्हा लीड कोडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेलो, अगदीच आता म्हणजे क्वेश्चनच अंडरस्टँड होत नव्हते. एक्झॅक्टली. अगदीच आता लीड कोडवर जाऊ नका, बेसिक स्ट्रॉंग करा. नंतर लीड कोड्स आहेत तुमच्याकडे पडलेलं. नाही, म्हणजे बेसिक तर क्लिअर आहेत, म्हणजे माझी प्रॅक्टिस नाही म्हणून ते सॉल्व्ह होईल. माहित आहे पायथॉन मध्ये काय काय चालू असतं. मग आता कन्सिस्टन्सीसाठी मी तुम्हाला दिलं एक मस्त प्रॅक्टिस एक्सरसाइज, तेवढी करा, त्याच्याने होऊन जाईल. हो सर, चालतं सर. थँक्यू सर. या, थँक्यू.
सर